आता आपण काल काय पाहिलं? गुडविल, बरोबर. थोडस हे रिपीट करूया आपण, बघा लक्ष देऊ. गुडविल मध्ये आपण काय बघितलं? 2 पॉइंट पाहिले. नंबर 1, त्याच्यामध्ये काय बघितलं? इफ न्यू पार्टनर doesn't bring the amount of goodwill in cash, बरोबर. Not bring the amount as goodwill, right? आता या केसमध्ये आपण काय बघितलं? कॅश अकाउंट नाही, brings the amount of goodwill in cash. ओके, पहिला पॉइंट म्हटलं आपण कॅश आणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय एंट्री केलं? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स कॅपिटल, इथे कॅपिटल अमाऊंट काय असेल ते, आणि टू गुडविल, नाही का? समजा एक गुडविल 10,000 रुपये आणलं, कॅपिटल एक 40,000 रुपये आणलं, टोटल कॅश आली 50, राईट? हे कॅश मध्ये आणलं आणि मग पुढे काय केलं? हे जे गुडविल 10,000 रुपये कॅश आणलं ते डिस्ट्रीब्यूट केलं आपण ए आणि बी मध्ये, म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू रेज कॅपिटल आणि टू रेज कॅपिटल, राईट? हे कुठल्या रेशो मध्ये? सरेंडर रेशो, 10,000. कळलं? हे आणलेलं कॅश गुडविल जुन्या पार्टनर मध्ये ए आणि बी मध्ये सरेंडर रेशो मध्ये डिवाइड करायचं. आता सरेंडर रेशो दिला नसेल तर ओल्ड रेशो वापरा. कळलं? आणि तिसरा पॉइंट काय बघितला? हे 2 एंट्रीज तर कंपल्सरी होतातच. तिसरा एंट्री काय आला? जर सांगितलं असेल प्रॉब्लेम मध्ये काय की त्यांना जे गुडविल अमाऊंट मिळालं ते मिळालेली अमाऊंट काय केला? त्याने विड्रॉ केली. असं जर असेल तर मग एंट्री काय येते? रेज कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, राईट? आता हे जे मिळालेली अमाऊंट आहे ती म्हणजे फुल अमाऊंट काय किंवा पार्ट अमाऊंट, म्हणजे 50%, 40% लाईक दॅट. कळतंय का? ओके, हे झालं पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट मध्ये काय बघितलं आपण? इफ goodwill is not bring in cash, नाही का? सेकंड पॉइंट आहे हा बी म्हणू आपण, न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविल आणत नाही. त्यावेळेला काय केला? ए आणि बी नी गुडविल फर्मचं वर्कआउट केलं, बरोबर? फर्म्स गुडविल, आणि ते कुठलं मेथड वापरलं मग? ऍव्हरेज प्रॉफिट किंवा सुपर प्रॉफिट. या 2 मेथड पैकी कुठल्या तरी एका मेथडचा वापर केला जातो. फर्मचं गुडविल आपण काढलं. आता समजा आपण एक्झाम्पल काय घेतलं? समजा या फर्मचं गुडविल एक 40,000 रुपये आलं,
मग काय केलं आपण ते ए आणि बी मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे पहिल्यांदा काय आलं, गुडविल अकाउंट डेबिट टू फेस कॅपिटल अकाउंट आणि टू फेस कॅपिटल अकाउंट. कळलं? हे मात्र कुठल्या रेशो मध्ये, ओल्ड रेशो मध्ये, ओल्ड रेशो मध्ये डिवाइड करायचं आपल्याला, नाही का? आणि गुडविल किती आला आहे, 40,000 रुपये. फर्मचं गुडविल 40,000 रुपये गुडविल दोघांमध्ये डिवाइड करा, दुसरं पार्ट. बरोबर. आणि मग मी काय म्हटलं, समजा या ए आणि बी ने ठरवलं काय, ते गुडविल राईट ऑफ करायचं. ते ठरवलं तर म्हणजे समजा काहीच केलं नाही, समजा काही प्रॉब्लेम मध्ये सांगितलं नाही, तर हे गुडविल काय होईल, असेटला येणार, बॅलन्स शीटला. तर पुढे काही मेन्शन केलं नसेल तर, पण समजा मेन्शन केलं की बाबा या असेटला येता कामा नये का, कारण जर असेटला आम्ही दाखवलं तर उद्या सी येणार आहे आणि त्याचा पण काय होतो, या असेटवर राईट येईल, अधिकारी तो येऊ नये म्हणून काय करणार आम्ही, हे गुडविल राईट ऑफ करणार. म्हणून मग जर राईट ऑफ करायचं असेल तर इफ रिटर्न ऑफ, मग ते राईट ऑफ करायचं काय, कुठल्या रेशिओ मध्ये, न्यू रेशिओ मध्ये आणि ऑल पार्टनर्स मध्ये, इन्क्लुडिंग न्यू. बरोबर. त्यासाठी आपल्याला नवीन रेशो काढावा लागेल. म्हणजे एंट्री काय येणार मग, ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट, सी कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कळलं? 40. म्हणजे ही या तिघामध्ये न्यू रेशिओ मध्ये राईट ऑफ होईल. आणि हे जर राईट ऑफ केलं तर काय झालं, इथं गुडविलला डेबिट आलंय, बरोबर, आणि इथं काय केलं आपण, गुडविलला क्रेडिट केलं, गुडविल कॅन्सल झालं. मग ते कॅन्सल झालं तर याचा अर्थ काय होतो, राईट ऑफ झालं. हे गुडविल आता असेटला येणार नाही. कळलं? तिथं पण कळलं का? येस. हे आपण काल बघितलेलं. आता आपण पुढचा पॉईंट बघू. हॅलो. हा बोल की. हा बोल की. हॅलो. हा अरे लिंक पाठवली की तुला. हा त्या सौरवनं पाठवली बघ. बर थांब. या नंबरवर पाठवली. तुझा हा नंबर आहे का बघ.
74999 हा 74,999 80,409 या नंबरला. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. पॉइंट नंबर तिसरा आला ना रे. तिसरा पॉइंट आला, रिव्हॅल्युएशन ऑफ assets and liabilities. Assets and liabilities. दिसतंय ना. म्हणजे काय आता, आता या एबी त्यांची जुनी फर्म आहे बरोबर. तुम्हाला एक बॅलन्स शीट दिली जाते, तुम्हाला बॅलन्स शीट देतात. ओके, कधीची बॅलन्स शीट आहे? ऍज ऑन 31/3/2023. ओके, अशी ही बॅलन्स शीट आहे. आता असेट, त्याच्यामध्ये समजा एक प्लांट अँड मशिनरी आहे, किती आहे? सपोज एक 50,000 आहे. ओके, आणि फर्निचर आहे 40,000. त्यानंतर इकडे लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स आहेत 20,000. ओके, आणि अनेक लायबिलिटी घेतो, लोन समजा एक 30,000 आहे. आलं लक्षात? हे तुम्हाला काय दिलंय? बॅलन्स शीट दिली आहे. कोणाची बॅलन्स शीट आहे ही? एबी फर्मची. ओके, हॅलो. हॅलो. हा, येते काय काला? हो सर येते. हा, हे बघ तिसरा पॉइंट. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय बघतोय आपण? रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. यामध्ये मी आता काय म्हटलं, ए आणि बी यांची जुनी फर्म आहे, त्यांचा जुना रेशो आहे 3:2. तुम्हाला याची बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2023 ची. यामध्ये काय काय आहे? क्रेडिटर्स, लोन, लायबिलिटीला काच जरा लावू. क्रेडिटर्स आहे 20,000 आणि लोन आहे 30,000. इकडं असेटला काय काय दिलंय? प्लांट अँड मशिनरी 50,000, फर्निचर 40,000. आता सी ऍडमिट झाला, कधी झाला? 1/4/2023 ला, म्हणजे नेक्स्ट डे ला, दुसऱ्या दिवशी. आता ऍडजस्टमेंट कशी आहेत बघा. समजा याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ असेटचं केलं. काय केलं? प्लांट अँड मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. काय करा म्हणतात ते? प्लांट अँड मशिनरी 10% डेप्रिसिएट करा, कमी करा. त्यानंतर फर्निचर आहे
ते अप्रिशिएट करा म्हटले 20%. अप्रिशिएट म्हणजे वाढवा. कळतंय? कुठलं पण असेट डेप्रिशिएट करा म्हटलं तर कमी करा, वाढवा म्हटलं तर म्हणजे अप्रिशिएट म्हणजे वाढवा. कळतंय? आता लायबिलिटी मध्ये पण तसं मी घेतो, एक इन्क्रीज आणि एक डिक्रीज. आता क्रेडिटर्स, आता याच्यामध्ये बघूया. क्रेडिटर्स ऑफ रुपीज 4,000, creditors of rupees 4,000 is no longer liability. Is no longer liability, and hence it is to be written off. Hence it is to be written off. म्हणजे काढून टाका, कमी करा. या वाक्याचा अर्थ काय झाला बघा. क्रेडिटर्स ऑफ रुपीज 4,000 इज नो लॉंगर लायबिलिटी. म्हणजे या क्रेडिट एकूण जे क्रेडिटर्स आहेत 20,000 रुपये, त्या 20,000 मधले 4,000 रुपयाचे क्रेडिटर्स आता आपली लायबिलिटी राहिलेली नाही. म्हणजे तेवढी अमाऊंट आपल्याला पे करावी लागणार नाही. म्हणजेच काय करा, तेवढे 4,000 रुपये कमी करा, मायनस करा. कळलं? आणि लास्ट ऍडजस्टमेंट नंबर 4 लोन आहे. हा, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन लोन at the rate of 6% per annum for 6 months period. कळलं? काय म्हटलं मी? हे जे लोन दिलं की नाही, 30,000 रुपयाचं लोन आहे. या लोन अमाऊंटला 6% पर एनम इंटरेस्ट रेटनं, पर एनम म्हणजे इयरली, अॅन्युअल. कळतंय काय? तर अॅन्युअल इंटरेस्ट रेट आहे हा. त्याप्रमाणे 6 महिन्यांसाठी इंटरेस्ट आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे एक लायबिलिटी थोडक्यात वाढली. कळतंय? लायबिलिटी काय झाली? वाढली. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला एक शॉर्ट बेसिक सांगतो. असेट्स जर एखादी वाढत असेल, इन्क्रीज, असेट जर वाढत असेल तर तो काय आहे, फर्मसाठी गेन आहे. गेन म्हणजे प्रॉफिट. कळतंय काय? आणि जर असेट डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, तर तो काय आहे, लॉस आहे. कळलं? आता लायबिलिटीच्या बाबतीत एखादं लायबिलिटी इन्क्रीज होत असेल, लायबिलिटी वाढली, तर तो काय आहे, लॉस आहे. वाढली ना, एखादी जादा अमाऊंट आपल्याला पे करावी लागते. कळतंय काय? आणि लायबिलिटी जर कमी झाली तर तो आपला गेन आहे. कळलं? परत सांगू, असेटचं कळलं का? असेट एखादी वाढली, हा, आता इथं फर्निचर वाढलंय, म्हणजे हा काय गेन आहे. वाढलंय ना तुझं. आणि असेट कमी झाली, इथं डेप्रिसिएट आहे,
म्हणजे हा लॉस आहे. कळलं? हा लॉस आहे. आणि लायबिलिटीचं उलट उलट म्हणजे काय? एखादं लायबिलिटी वाढली, आता लॉस आहे. म्हणजे आता इथं बघ, लोन 30,000 रुपये तर पे करायचं आहे आपल्याला, शिवाय त्याच्यावर 6% प्रमाणे 6 महिन्यांकरता इंटरेस्ट पण द्यायचा आहे. म्हणजे अजून लायबिलिटी वाढली, आउटस्टँडिंग दाखवायला लागणार. लायबिलिटी वाढली म्हणजे तुझा लॉस आहे, बरोबर? आणि जर ती कमी झाली, आता इथं क्रेडिटर्स मध्ये झाले बघ, क्रेडिटर्स काय झालं? क्रेडिटर्स 4,000 रुपयाने काय करा? क्रेडिटर्स कमी करा. तेवढा आपला फायदा झाला, म्हणजे तो गेन झाला. कळतंय काय? हा, मग आता याच्या जे रिव्हॅल्युएशन साठी रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलं जातं. रिव्हॅल्युएशन अकाउंट, किंवा याला अजून एक नाव आहे P&L ऍडजस्टमेंट अकाउंट. कळलं? रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा P&L ऍडजस्टमेंट अकाउंट. आता हे कसलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. लॉस होत असेल तर त्याला डेबिट करा, गेन होत असेल तर त्याला क्रेडिट करा. कळतंय काय? म्हणजे इफ लॉस एंट्री काय ना मग? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू लायबिलिटी अकाउंट. कळलं? असेटला क्रेडिट कधी होणार? म्हणजे असेट जर डेप्रिसिएट झाले तर. आणि लायबिलिटीला लॉस कधी येतो? इन्क्रीज झाली तर. कळते काय? दिस इज एंट्री नंबर 1. आणि इफ प्रॉफिट, तर एंट्री काय येणार? याच्या उलट करा. म्हणजे असेट अकाउंट डेबिट लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. कळलं? हे काय येणार? अप्रिसिएट, असेट वाढली किंवा लायबिलिटी काय झाली? कमी झाली, डिक्रीज. कळलं? ओके. आणि मग याच्यामधलं जे रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करा 2 नंबर म्हणून याला. आणि बॅलन्स फिगर कशाचे? रिव्हॅल्युएशन अकाउंटचे टॅली करायचं ते. आणि त्यातला जो डिफरन्स येईल प्रॉफिट किंवा लॉस, इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो. कळलं? हे नवीन पार्टनरचा याच्यात काय संबंध नाही. आलं लक्षात? म्हणजे इफ प्रॉफिट, मग इथे काय येणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फेस कॅपिटल
आणि 2 बेस कॅपिटल अकाउंट. कळलं? हे ओल्ड रेशो. हे काय झालं, प्रॉफिट झाला तर, आणि लॉस झाला तर काय होणार, उलट. इथं लिहितो, इफ लॉस is capital account debit, base capital account debit to revaluation account. कळलं? हे बेसिक एंट्री आहे. मी परत सांगतो बघा, असेट मध्ये जर कमी झाली असेट किंवा लायबिलिटी वाढली तर लॉस आहे, दोन्ही केसने. मग एंट्री याप्रमाणे. कळलं? दुसरं काय ना, जर असेट वाढली किंवा लायबिलिटी कमी झाली तर हे पण काय, हा प्रॉफिट आहे दोन्ही केसमध्ये. कळलं? आणि मग हे रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करायचं. कशा दिल्या? हा, 40 काय, 40ला पावशे. मला काम वेळ नाही. नको नको नको. 1 किलो 20 मध्ये मागा. 30 नाही, 35 देतो. 35 त्याला सवाल आहे हो, नको राहते की नको. 30 देऊ काका. 30 रुपये चांगली शेंगा वापर. आता बघा, काय झालं, आपण काय काय ऍडजस्टमेंट केला. प्लांट मशिनरी डेप्रिशिएट झाली म्हणजे लॉस आहे. ओके, म्हणजे एंट्री नंबर 1, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. 2, प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती अमाऊंट आहे प्लांट अँड मशिनरीची? किती टक्के आपल्याला? 10% आहे की नाही? किती आहे? 50,000. 50,000 10% किती झाले? 5,000. घेतलं? बर, अजून याच्यामध्ये लॉस कशामध्ये, लायबिलिटी कुठली वाढली आहे? हे भाई, इंटरेस्ट ऑन लोन ना, 6 महिन्याचं प्रोव्हाइड करायचं आहे. कळतंय का? ही वाढली ना लायबिलिटी. कळतंय का? ही लायबिलिटी वाढली तुझी. मग किती वाढली? हे बघ, 30,000ला कॅल्क्युलेशन कसं आलं? किती टक्क्यानं? 6%. 6/100 किती आलं ते? 7/1800. हे झालं एका वर्षाचं. आपलं किती पाहिजे? 6 महिन्याचं पाहिजे. म्हणजे 1800ला डिवाइड बाय 2, 900. कळलं?
म्हणजे इथं काय येणार टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन किती 900. कळलं? याच्यात नारेशन काय येणार being depreciate plant and machinery by 10% and provide interest on loan at 6% per annum for 6 months period. कळलं? आता एंट्री नंबर 2. आता पुढचं काय म्हणतो आपण प्लांट अँड मशिनरी सॉरी फर्निचर 40,000चा आहे की नाही त्याला काय म्हणतो मी फर्निचरला अप्रिशिएट करा 20% वाढवा किती आहे फर्निचर 20% किती झाले 8,000 बरोबर म्हणजे फर्निचर अकाउंट अरे डेबिट किती झालं बघ टोटल 5,900 बरोबर आता फर्निचर अकाउंट डेबिट किती आलं ते 20% हा 8,000 बरोबर त्यानंतर क्रेडिटर्स किती कमी करायचे आपल्याला क्रेडिटर्स 4,000 कमी करायचे ना आपल्याला हे तो गेन झाला म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 4,000 टू काय येणार रिव्हॅल्युएशन अकाउंट किती टोटल 12,000 कळलं येस मग आता याच्यामध्ये काय झालं आता बघा आता रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केला आपण लेजर हा बरोबर इथे काय आलं हे दोन्ही आलं ना डेबिटला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला बरोबर आहे का 2 PM किती आलं ते 5,000 आणि इंटरेस्ट 900 बरोबर डेबिट आलं की नाही लेजर पोस्टिंग आणि काय आलं रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आलंय म्हणजे इकडे क्रेडिटला काय येणार बाय फर्निचर 8,000 आणि बाय क्रेडिटर्स बरोबर 4,000 म्हणजे आता ही टॅली करू हे किती झालं 8 आणि 4 12 मग ते 12,000 इकडे घेतले होतंय का 12,000 मध्ये काय केलं हे 5,900 वजा करा 12 मधनं 5,000 गेले की बरं 12 मधनं 6 गेलं पण 6,000 राहिले 600 नाही का $6,100 आणि त्या ए आणि बी चा रेशो काय दिला होता 3:2 नाही का 3:2 रेशो जुना म्हणजे किती झाली टोटल 5 म्हणजे किती येणार ते डिवाइड बाय 5 किती आलं हे 5 एके 5 हा राहिला 1 5 दुनी 10 5 दुनी 10 1220 एक आला त्याला इंटू गुणिले किती 3 60 3 दोन्ही 6 3,660 बरोबर आणि गुणिले 2 म्हणजे किती येणार 2,440 कळलं बर आता काय झाला रे क्रेडिट ज्यादा आहे
म्हणजे प्रॉफिट झाला. म्हणजे काय झाला? प्रॉफिट झाला. मग एंट्री काय येणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6100 टू बेस कॅपिटल अकाउंट किती येणार? आणि टू बेस कॅपिटल अकाउंट 2440. कळलं? Being distributed the profit on revaluation account in old ratio. समजा डेबिट ज्यादा आला असतं तर डिफरन्स इथं आला असता, मग ही एंट्री रिव्हर्स होणार. आलं लक्षात? म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल टू रिव्हॅल्युएशन. लिहून घे. फारच काय कळलं काय? होय सर कळतंय. सगळं ऐकायला आलं का? हो हो आलं. ठीक आहे, लिहून घे. Revaluation of assets and liabilities. Point number 3. That's the assets and liabilities of partnership firm are revalued of the firm are revalued and the following journal entries are passed. Following journal entries are passed. Hello. त्यामध्ये काय खाली? Number 1, if assets are depreciated, and liabilities are appreciated, वाढल्या. And liabilities are appreciated, dash, it is loss to the firm. तो लॉस आहे, बरोबर? मग खाली जर्नल एंट्री दे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू, खाली घ्या, टू असेट्स अकाउंट. ही फॉर्म एंट्री आहे ना यार, कळतंय ना? टू असेट्स अकाउंट आणि त्याच्या खाली घे टू लायबिलिटी अकाउंट. नंबर 2, एक लाईन सोडून खाली घे. नंबर 2 त्याच्याला उलट येणार काय ना आता? इफ असेट्स आर appreciated
and liabilities are depreciated म्हणा किंवा reduced म्हणा कमी, and liabilities are reduced dash it is profit to the firm. मग एंट्री दे खाली assets account debit liabilities account debit to revaluation account. Okay. Now, next point, number 3. Profit or loss on revaluation account is to be distributed between old partners, in their old ratio. त्यामध्ये खाली घे नंबर A, if profit dash खाली revaluation account debit to old partners capital account. And number B, if loss उलट काय ना old partners capital account debit to revaluation account. कळलं? खाली घेता हे फॉर्म इंटरेस्ट संपला हा. आता खाली काय example A and B P&L ratio 3:2. Balance sheet as on 31st March 2023. As on 31st March 2023. Page fold कर. Liabilities इकडे घे liabilities rupees मध्ये फोल्ड करा हा. ड्रॉ वगैरे करू नका तिथं फोल्ड कर केला हा. Liabilities rupees
तिथं लेफ्ट लेफ्टला तिकडे घे. हा, लायबिलिटीज आणि रुपीज ते फोल्ड केलेलं त्याच्या आधी. इथं हे फोल्ड केलं ना तू, फोल्डची कडे इथं इथं रुपीज आणि इकडं लिह असेट्स, इकडं रुपीज. हा, लायबिलिटीला घेता क्रेडिटर्स $20,000, bank loan 30,000. इकडे असेटला घे प्लांट अँड मशिनरी 50,000. समुद्र काका घेतला देऊ काय मी सांगितलेलं रेट दिला काय? काय काका 40-35 तुम्हाला 30 देतो ते म्हणलं बदलत आहे का राहून दे. आणि शहरात खाऊन बघा सरळ नाही नको मला. प्लांट अँड मशिनरी 50,000 घेतला. फर्निचर 40,000. गंगाईला बघून या पण नको औषध हो ना, राहू दे बाबा. किलो काका ऍडजस्टमेंट घे 1 किलो का 2 किलो म्हणला 1 किलो. बस 40 ते 35 किती द्या 140 होतात 110 किलो काका 15 किलो बोला 80 रुपये देणार. बरं राहू दे का आणि महिना झाला पाहिजे. बरं राहू दे की जाऊ. पुढे हे दोन्ही घेतो ना असं. हा, खाली ऍडजस्टमेंट फर्निचर 40,000. खाली घेता ऍडजस्टमेंट नंबर 1 प्लांट अँड मशिनरी to be depreciated by 10%. Number 2 furniture to be appreciated by 20%. Number 3 creditors of rupees 4,000 is no longer liability. And hence it is to be written off. And point number 4 last, provide interest on loan at the rate of 6% per annum PA for 6 months period. कळलं? येस. आता खाली जर्नल ड्रॉ कर.
ठीक. जर्नल एंट्रीज. पारस जर्नल ड्रॉ कर. हो सर. आणि तू त्या याला शिकवलंस का रे? कोणाला सर? हा, कोणाला? आकाशला? इथून चालू तुझं. आकाशला ना? हा मग. विचारा की त्याला. हो म्हणलं अर्ध शिकवलं आणि अर्ध पळाला कुठं. अहो मग अर्ध्यात शिकवलं तर तेव्हा त्यांची प्रार्थना चालू झाली ना, मग ते गेले वर. मग प्रार्थना झाल्यावर परत जायचं त्याच्याकडे शिकवायला त्याला. अहो, परत जायला ते त्यांचं काय काय त्यांचं वाचन वगैरे असतंय, मग जेवणाची बेल झाली. रात्री जायचं 10 नंतर. 10 नंतर कसं जाऊ, गेट बंद असतात. होय काय? अरे बा, काय बरंच रूल कडे काय रे. काय हरकत. ठीक. राहिलेला आज शिकव त्याला. हा, राहिलेले शिकवतो. आता हा. तुमच्याकडे आलाय सांगा की त्याला. अजिबात नाही, तुला सोपवलं तू कर. घे एंट्री नंबर 1. रेडी? हा. काय येणार लिहिलंय बघ तिथं. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. अरे जर्नल जर्नल रे. लेजर नाही दादा, जर्नल जर्नल. अरे लेजर मध्ये जर्नल जर्नल. डेट पर्टिक्युलर्स आणि इकडे उजव्या बाजूला डेबिट क्रेडिट होते ना. तो येणं केला होता. काय रे. अरे काय हा, आता झाली की 11वी आणि मग 12वी झालं नाही का. अरे वेळ संपत आली पारस, लिहून घे पटकन त्या एंट्रीज. बरं बरं सर. नाही तर फोटो काढ पटकन. स्क्रीनशॉट.